PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 17वा. लेखिका प्राची सुळे. मंडळी, कथेचा भाग खूपच उशीर आल्यामुळे आधीच माफी मागते. सुरुवात करूया कथेला. सीमा पटपट पावलं उचलत चालत होती. विराटचं बोलणं, त्याची गहरी नजर आज वेगळीच वाटली. काय होती त्या डोळ्यात? सवय कशाची होईल? आपलं मन विराटकडे उडलं जात आहे का? छे, काहीतरीच. उद्या गोपाळ येईल, मग कोण जाते परत? सीमा विचार करत होती. आता समोर दिसणारं वळ आलं आणि आपला बंगला येणार. सीमा तिच्या तंद्रीत चालत होती. कथा पुढे सुरू. गेट 20 पावलांवर होते आणि ते घडलं. मन सावध होतं, म्हणूनच सीमाच्या लक्षात ती गोष्ट आली. तिच्या मागे बाईक रेस केल्याचा आवाज येत होता. तिने आधी दुर्लक्ष केले, पण 2दा-3दा आवाज आला. मागे वळून बघण्याची तिची इच्छा झालीच आणि तिने पाहिलं. तिच्या मागे काही फुटावर बाईक होती. तीवर 2 बाईक स्वार, डोक्यावर हेल्मेट. कोण होते ते कळलं नाही. सीमाने दुर्लक्ष केले व ती पुढे चालू लागली. पण पुन्हा तिने बाईक रेस केल्याचा आवाज ऐकला. मेंदूने धोक्याची घंटा दिली. ते पुढे जात नाहीयेत का? कोण आहेत ते? क्षणभरासाठी सीमा घाबरली, पण मनाला खंबीर करत ती झपझप चालत गेटजवळ पोहोचली. गेट उघडून आत जाणार तो पाठीमागची बाईक वेगाने तिच्या जवळून गेली, इतकी की त्यामुळे तिची ओढणी वाऱ्यावर उडली. सीमाचं काळीज लक्कन हलले. तिने पाहिलं, पाठीमागच्याने तिच्याकडे बोटाने इशारा केला होता व झपकन ती बाईक नजरेआड गेली. पटपट गेट उघडून आत येत सीमाने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. श्वासावर नियंत्रण करत ती पायऱ्या चढून ओट्यावर आली. चेहरा नॉर्मल ठेवत आत आली. कुसुम हॉलमध्ये बसून TV बघत होती. आवाजाने तिने पाठी पाहिलं. सीमा आली होती. बापरे, अशी चोर पावलाने आलीस तू? हाक नाही, आवाज नाही. कुतूहलाने कुसुम बोलली. तू प्रोग्राम बघतेस, म्हटलं कशाला डिस्टर्ब करू. सीमाने चपला काढल्या व आत गेली. कुसुमने TV बंद केला. सीमे, उशीर झाला तुला यायला. चल जेवायला घेऊ. कुसुम किचनमध्ये गेली. हो, पानं घे, मी फ्रेश होऊन आली. सीमा बाहेर आली. काय झालं हिला? बघत नाहीये, नीट बोलत नाहीये. चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसतंय. नाही, नुसतं अनुमान काढण्यापेक्षा आली की विचारते, कुसुमने ठरवलं. सीमा फ्रेश होऊन आली. किचनच्या गॅलरीत डायनिंग टेबलजवळ बसली. तिने कुसुमला मदतही केली नाही की काही बोलले नाही. प्रकरण गंभीर दिसते. 2 ताटे घेऊन कुसुम आली. पाण्याचे ग्लास ठेवले. सीमा तंद्रीतच होती. सीमा, कर सुरुवात. हां, हो. सीमाने हातात भाताची शिते घेतली व बाहेर अंगणात टाकली. पटकन चिमण्या आल्या. ते पाहून थोडं तरी तिला रिलॅक्स वाटले. सीमा, इकडे बघ माझ्याकडे, कुसुम म्हणाली. सीमाने तिच्याकडे पाहिलं. हे बघ, स्पष्ट विचारते, काय झालं तुला? आल्यापासून लक्ष नाही आहे. कुठल्या अशा तंद्रीत आहेस? चेहरा बघ किती घाबरलेला दिसतोय. अगं, मी तुझ्या समोर आहे, पण तुझं लक्ष नाही आहे. जेवण वाढलंय काय? काय झालंय काय? हे बघ मुली, कृपा करून माझ्या जीवाला घोर लावू नकोस. किती टेन्शन येतं मला, पण त्याचं तुला काय? मन म्हणेल तसं करायचं बस. कुसुमने शब्दातून तिखट जाळच काढला. सीमा, मी तुझ्याशी बोलते. कुसुमचा आवाज चढला. आई. सीमाचा घाबरलेला आवाज तिने ऐकला. बोल. कान आसुसलेत ऐकायला. आई, विराटच्या घरी टिफिन देऊन निघाले. चालत होती. आपल्या बंगल्याचा टर्न घेतला. 20-25 पावलं होती आणि पाठीमागे एक बाईक माझ्या मागे होती. पुढे जात नव्हती. एकदा दुर्लक्ष केले, पण गेटमध्ये शिरताना ती बाईक इतक्या जवळून गेली की मी घाबरले. ते दोघे होते. दोघांनी हेल्मेट घातले होते. पाठीमागे बसलेल्यांनी मला बोटाने इशारा केला. मी खूप घाबरले होते आई. सीमा बोलताना शहारत होती. कुसुमला धक्का होता. सीमाबरोबर असं काही होईल तिने विचारही केला नव्हता. कोण असं करेल आणि का? इतके वर्षे या कॉलनीत राहतोय, असं कधीच घडलं नाही. आणि आता? कुसुमचं मन भ्यालं. आज ते इशारा देऊन गेलेत, पण उद्या तसं केलं नाही तर? आणि काही भलतं झालं तर? आई, ऐकलंस ना? कुसुमने तिच्याकडे पाहिलं. काहीही झालं तरी तिला स्ट्रॉंग व्हायचे होते. सीमा, ऐकलं मी, पण आता शांत हो आणि घाबरू अजिबात नको. शांतपणे जीव. आपण बोलू. कुसुमने तिच्या हातावर थोपटत धीर दिला. सीमा मंद हसली. या समोरच्या ताटातल्या अन्नासाठीच त्या कष्ट करत होत्या. ते तसंच टाकून उठणे चुकीचं होते. काहीही न बोलता दोघींनी जेवण उरकले. संध्याकाळी गोपाळ येईल, आपण बोलू, कुसुम म्हणाली. सीमा बरीच शांत झाली व सावरली. किचन आवरले व हॉलमध्ये आले. पाठोपाठ कुसुम. काय आई? आई काय आई? मगाशी जे काय बोललीस त्यावर बोलू. कुसुम सोफ्यावर बसत बोलली. आई, पण ते दोघे कोण होते? मला माहीत नाही. त्यांची थोबाडं पण दिसली नाहीत. सीमा, तू लग्न कर. लग्नाला हो म्हण. मध्येच कुसुम बोलली.
सीमाचे डोळे मोठे झाले. आई, लग्न कर म्हणजे बाजारातून भाजी आणणं आहे का? सीमा वैतागली. अगं, आधार मिळेल तुला. हे असं काही झालं तर टेन्शन नाही होत का? म्हणून लग्न करायचे. वा, काय पण लॉजिक लावतीस तू. संकटापासून पळायचे, नक्की फेस करायचे, असेच ना? सीमाचा राग वाढला. सीमा, विराट कर्णिक कसा वाटतो तुला? कुसुमच्या या असंबंध बडबडण्याने सीमा हवालदिल झाली. इथे चालू काय आहे आणि आईचं चालू काय आहे? सीमा, बाळा, खरंच विचार कर विराटचा. खूप चांगला मुलगा आहे, शिवाय श्रीमंत. कुसुम तिचा हेका सोडायला तयारच नव्हती. आई, शांत हो. उगाच कुठला विषय कुठे नेऊ नकोस. लग्न केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. सीमा, ठीक आहे, आता शांत बसते, पण मनातला विचार नाही जात आहे. तू खरंच विचार कर. अगं आई, आता हद्द झाली तुझी. माझंच डोकं फिरलं जे तुला सांगितले. ह्यात ते विराट कर्णीचा काय संबंध आहे? आणि त्याच्याबरोबर लग्न कर म्हणून म्हणतेस? किती वेळा सांगले तुला तो किती श्रीमंत आहे. त्याचा बंगला बघितलास नाही ना? मी पाहिलाय, बाहेरून आणि आतूनही. आजच आतून पाहिला. हा भला मोठा आहे, 1 मजला आहे आतून. त्याचे केअरटेकर आलेत. त्याची फॅमिली माहिती आहे तुला? आई, वडील, भाऊ, बहीण असतील. त्यांचं काय? हा कसला पालिशपणा करतेस? माझ्यासारख्या सामान्य घरातल्या मुलीशी तो का करेल लग्न? आणि का का सीमा रागाने लाल झाली. कधी नव्हे ते ती इतकं पहिल्यांदाच कुसुमवर रागवली. ती जी बोलत होती ती विषयाला धरून नव्हतेच. सीमाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तणतणत तिच्या रूममध्ये गेली व दाणकन दार लावून घेतले. कुसुम फक्त तिच्याकडे बघत राहिली. सीमा गेली आणि विराट आत आला. टिफिन घेऊन सीमा आली. ह्यानेच तो खुश झाला होता. मग गोपाळने आणि कुसुम काकूने सांगितलेले आठवले. सीमाला पुढे शिकायचे आहे, पण बँकेच्या लोनमुळे तिला अधिक शिक्षणाचा खर्च करायचा नाही. ती आईला मदत करते. विराटला सीमाला मदत करावीशी वाटत होती. त्याच्या ऑफिसमध्ये तिला जॉब ऑफर देऊन एवढी शिकलेली असे टिफिन देते. त्याला बरं वाटत नव्हते. म्हणजे काम कुठले असो ते करायला लाज नाही, पण सीमाला चांगला जॉब असावा व त्याबरोबर ती तिचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकेल हे त्याला हवं होते. सीमाशीच या विषयावर बोलायचे त्याने ठरवले. विराट बाबा, जेवण लावू? हो माधू काका, लगेचच. गरमागरम जेवण जेवायला 1 नंबर. मी आलोच. विराट तिच्या रूममध्ये निघून गेला व माधू काका किचनमध्ये. संध्याकाळची टिफिनची तयारी चालू होती. दोघे किचनमध्ये होत्या, पण एकमेकींशी न बोलता चुपचाप काम करत होत्या. ती चुप्पी कुसुमने सोडली. अजून आईवर रागवली आहेस का? कुसुम बोलली. आई, तुला माहिती आहे मी तुझ्यावर नाही रागवली आहे. तू जे बोललीस ते नाही आवडले गं. म्हणजे असा परस्पर विचार कसा करू शकतेस? अगं, त्यांचं वागणं बोलणं चांगलं आहे म्हणून काहीही विचार करायचा? काय माहिती त्याच्याबद्दल? पुरे समजलं, ठीक आहे. हा विषय इथेच संपला, नाही काढणार परत. पण तू पुढे शिकण्यासाठी ऑनलाईन काय ते अर्ज करणार होतीस ते केलेस का? कधीपासून सुरू करणार तुझं शिक्षण? कुसुमने विचारले. हो, कालच केल्या युनिव्हर्सिटीला. त्यांचा रिप्लाय आला की मुंबईला जावं लागेल 1 दिवस. फॉर्म वगैरे तिथे भरून मग ऑनलाईन सुरू करेल. आणि फी किती? कुसुमने विचारले. त्याची तू काळजी करू नकोस. माझ्याकडे आहेत पैसे साठवलेले, करेन मॅनेज, सीमा म्हणाली. पण तुझ्याकडे कुठूनचे पैसे असणार? आपण दोघी टिफिनचं काम करतो. जे काही पैसे येतात ते सगळं बँकेच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. किंवा कोणी कॅश दिली तर तू ती माझ्याकडे आणून देतेस. मग तुझ्याकडे वेगळे पैसे कुठले आले बाळा? उलट तुझ्या अकाउंटमध्ये काही शिल्लक टाकायला मिळत नाही. कुसुम तिला न्याहाळत बोली. अगं थांब, किती प्रश्न विचारतेस? आधी बोलू दे तरी, मग बघू काय ते पैशाचं. सीमाने विषय बदलला. त्या दोघी बोलत होत्या आणि बाहेर दारात उभं राहून विराट त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याला वाईट वाटले. आता सीमाला जॉब ऑफर करायचाच त्याने निश्चय केला. डोरबेल वाजवली. गोपाळ आला का? प्रश्न विचारत सीमा बाहेर आली व दार उघडले. पण समोर विराटला पाहून विजेचा धक्का बसावा तशी ती दचकली. सीमा, कोण आलंय? आई, ते काकू, मी आलोय. विराट, त्याने दारातूनच आवाज देत म्हटले. कुसुम पटकन बाहेर आली. तो अजून दारातच उभा होता आणि सीमा दार अडवून. विराट, तू ये ये आत ये. सीमा, बाजूला हो, त्याला आत तर येऊ दे. कुसुमला विराट आलेल्याचा खूप आनंद झाला. सीमा बाजूला झाली. विराट, कसं येणं झालं? म्हणजे असं अचानक? कुसुम प्रश्न विचारत होती.
सीमे, जा पटकन लिंबू सरबत घेऊन ये. आईचा अतिउत्साह बघून तिने डोक्याला हात लावला व किचनमध्ये गेली. पण पण मनात कुठेतरी ती सुखावली होती. काकू, कशाला त्रास घेता? मला काही नको आहे. त्रास बीस काही नाही रे, तू घेच. कुसुम त्याच्यासमोर बसली. काकू, एक काम घेऊन आलोय. काम सीमाकडे आहे. म्हटलं बाहेर कुठे बोलण्यापेक्षा इथे घरी बरं. हो का? वा वा, छान. सीमा, ए सीमा, बाळा बाहेर ये लवकर. कुसुम बाहेरून आवाज देऊ लागली. ही आई पण ना वेड्यासारखी वागते. त्या विराटला जावई म्हणूनच बघू लागले बहुतेक. पटपट सरबत करून ग्लास ट्रेमध्ये ठेवून ती बाहेर आली. विराटला सरबत दिला. थँक्स, तो बोलला. सीमा, आधी बस इथे. विराटचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. कुसुमचा उत्साह कमी होत नव्हताच. काकू, मी बोलू का? विराट मध्येच म्हणाला. पण ह्याचं माझ्याकडे काय काम? सीमाला हा आश्चर्याचा धक्का होता. सीमा, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे, विराट म्हणाला. ऑफर? कसली? सीमाने डोळे मोठे करत म्हटले. ऑफर ही की माझा बिझनेस आहे. पुण्यात 2 ऑफिस आहे. एक चालू आहे आणि दुसरं लगेचच सुरू करण्याचं ठरवतोय. जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझे ऑफिस जॉईन कराल का? पूर्ण HR आणि बाकीचं तुम्ही सांभाळायचं, बोलून विराट थांबला. विराटचं बोलणं ऐकून काय बोलावं ते न सुचल्यामुळे सीमा तशीच बसून राहिली. पण कुसुम आनंदाने नाचायची बाकी होती. विराट, म्हणजे आमच्या सीमाला तुझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये नोकरी देतोयस? खरंच? असं असेल तर माझा होकार आहे. अरे, किती वर्ष असं टिफिन करत राहणार ती? एवढी शिकलेली. आई आई, 1 मिनिट. ते शक्य नाही. सीमाने बॉम्ब टाकला. अगं, का शक्य नाही? आई, विसरतेस का किती टिफिन करायचे असतात ते? एकटी कशी करणार एवढं सगळं? बाजारहाट कोण करणार? एक ना 17 कामं असतात. नाही, शक्य नाही. तिने विराटकडे पाहिलं. थँक्यू आणि सॉरी, पण मला नाही जमणार. पण माझ्याकडे जर सोल्युशन असेल यावरचं तर? विराटने त्याची गहरी नजर तिच्यावर रोखत म्हटले. म्हणजे? काकू, ऐका, मी तुम्हाला एक महिला हेल्पर देतो. बाजारहाटसुद्धा ती करेल आणि सीमा जॉब करतील. म्हणजे टिफिन सुरू राहतील आणि ह्यांचा जॉबही. मी सीमाला सॅलरी 35,000 रुपये देईन. काय? दोघीही एक सुरात बोलल्या. कमी आहे का? ठीक आहे, 40,000 देतो. विराट पटकन बोलला. अरे बाळा, कमी काय बोलतोयस? ही कितीतरी जास्त रक्कम आहे आमच्यासाठी. कुसुमला तर धड बोलताही येत नव्हते. सीमाची बोलती बंद झाली होती. मग मी होकार समजू का? तुमच्याकडे हेल्पर उद्यापासून येईल आणि शक्य असेल तर सीमा उद्या ऑफिसला जाऊ. तुम्ही बघून घ्या, जास्त लांब नाही आहे, कल्याणी नगरला आहे. विराट, तू खूप मोठी मदत केली आहेस आम्हाला. आता सीमाचं शिक्षणही पूर्ण होईल. कुसुम भाऊक झाली. काकू, मदत नाही, एकमेकांना सहाय्य करतो एवढंच. माझंही ऑफिसचं काम होणार आहे. आता निघतो मी. उद्या 10 वाजता येतो इथे आणि 8:30पर्यंत हेल्पर येईल. विराट उठला. 8:30 नको, 9:30पर्यंत आली तरी चालेल, कुसुम बोलली. ठीक आहे, उद्या येतो 10 वाजता. हो, ठीक आहे. आणि आता गोपाळ येईल टिफिन घेऊन. अच्छा, येतो मी, विराट बोलला व बाहेर आला. यात फक्त कुसुमच बोलत होती. सीमाचा होकार आहे की नकार हे जाणूनही घेतले नाही. ती फक्त आईकडे बघत होती. कुसुम, बघ देवाच्या मनात काय आहे. गोष्टी अशाच उगाच घडत नसतात. कुसुम खुशीत बोलली व किचनमध्ये गेलेली. सीमाला काय विचार करावा सुचत नव्हते. मेंदूच काम करत नव्हता. पण ही खूप मोठी संधी आले, किमान बघून तरी येऊ, तिने ठरवले व किचनमध्ये कुसुमला मदत करायला गेली. तो आत्ताच त्या मुलीच्या बंगल्यामधून बाहेर पडलाय. येस बॉस, नजर ठेवून आहोत.
ओके, समजलं, होऊन जाईल, त्या माणसाने म्हटलं व कॉल कट केला. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेला प्रेम द्या, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद. काळजी घ्या.